गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. दिवाळीची बरीच 15 दिवस सुट्टी झालेली आहे, त्यामुळं थोडा मागचा भाग आपण विचार केला पाहिजे. दुसरा अध्याय सुरू आहे, सांख्ययोगाचा विचार चालू आहे आणि ती सांख्यबुद्धी म्हणजे आत्मस्वरूपाकडे जाणारी बुद्धी ही माझ्या अंतःकरणात तयार व्हावी ही मुख्य भाषा आहे. त्याचं कारण असं आहे की भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली ती त्याच्या स्तरावर राहता कामा नये, ती माझ्या स्तरावर आली पाहिजे. तिचा जो विचार आहे भगवद्गीतेचा की जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य, जरी मुख्य विचार अर्जुनाला युद्ध करायला लावायचा असला तरी आपल्या जीवनामध्ये मात्र आपण त्याचा विचार युद्धाचा विचार न करता आपल्या जीव आणि ब्रह्माचा म्हणजे माझ्या आनंदाचा विषय हा पुढे गेला पाहिजे सतत. आणि तो विषय जसजसा पुढे जाईल तसं माझं जीवन हे आनंदाने फुलून जाण्याची व्यवस्था आहे. बऱ्याच वेळा आपलं जीवन हे दुःखाने फुलून गेलेलं असतं किंवा सुखाने फुलून गेलेलं असतं. लोकांची एक भाषा आहे की आत्ताच आमच्या जीवनात सुख यायला लागलेली आहेत. म्हणजे याचा अर्थ त्यांचं म्हणणं असं आहे की पूर्वी आमचं जीवन दुःखमय होतं, पण वास्तवात मी सुखरूप असताना सुखरूपा ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिका ही संतांची भाषा आहे. मग असं मी सुखरूप असताना कायम ठेचाळतच राहतो सुखाच्या निमित्ताने आणि दुःखाच्या निमित्ताने. तर हे जे द्वंद्व आहे मूळ सुख आणि दुःख, यातून बाहेर पडण्याचा मार्ग हा भगवद्गीतेचा विचार आहे आणि पुढे एका ओवीच्या निमित्ताने येणार पण आहे. मुख्य विचार काय आहे, अर्जुनाला त्याचं नियत कर्म करायला सांगायचं आहे भगवंताला, आणि तो क्षात्र धर्माचा असल्यामुळे त्यांनी युद्ध करावं ही एक माफक अपेक्षा आहे भगवंताची. आता ते कसं कसं करावं हा विषय ते पुढं नेत आहेत आणि आता या 220व्या ओवीत सांगतायत, ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित तरी स्वर्गसुख अनकळीत पावशील. ना तरी रणी येथ, किंवा या युद्धात तू युद्ध करता करता पेलास तर तू काय होशील, तू स्वर्गात जाशील. आणि स्वर्गात काय होऊन जाशील, आणखीन तू मोठमोठ्या सुखांना तिथे तुला सुख प्राप्त होतील आणि तू अशा निर्दोष स्वर्गसुखाला प्राप्त होशील. महत्त्वाचं काय आहे की त्याला एक आमिष दाखवलं, काही झालं तर तू कुठे जाशील, स्वर्गसुखाला जाशील. आपल्या संतांनी स्वर्ग हा मात्र पूर्णपणे नाकारलेला आहे, तरीसुद्धा भगवंतानी काय केलं, त्याला आमिष दाखवलं. कारण एखादी गोष्ट जर का लहान मुलाकडनं करून घ्यायची असेल तर आपल्याला सुद्धा त्याला गोळीचं आमिष दाखवावं लागतं. तसंच हे आहे की त्या अर्जुनाला युद्ध करायला तर लावायचं होतं आणि ते लावताना मात्र काय करायचं होतं, त्याला आपल्याला आनंदाकडे घेऊन जायचं होतं. आणि सगळं करत असताना हे युद्ध मात्र पुन्हा तुवा निष्कपट होवावे या भाषेत झालं पाहिजे, ही भगवंताची भाषा होती. मग असं निष्कपट होऊन जर युद्ध करायचं असेल तर अर्जुनाला या नको असलेल्या विचारातनं मी मारणारा आणि ते मरणारे या नको असलेल्या विचारातनं बाहेर काढलं पाहिजे. हाच विचार माझ्याही अंतःकरणात असतो की मी मरणारा, अशी भाषा. दुसऱ्याला मारत नसलो तरी मी मरणारा देहबुद्धीच्या स्तरावर येणारा विचार, हा विचार मला सतत सुखात आणि दुःखात घालत असतो. माझ्या देहाची स्थिती बरी असली की मला बरं वाटतं. 60च्या पुढं ज्यांची वय गेली त्यांना कळतं, कारण 30-40 पर्यंत देहाचं काय चाललंय हे भानच नसतं. मग 60च्या पुढे जाणारे म्हणतात की आज स्थिती बरी आहे, उद्या अशी आहे, परवा तशी आहे. पण ही जी भाषा आहे ही सगळी देहबुद्धीला धरू नये. पुन्हा समर्थ म्हणतात तसं देह दुःख ते सुख मानित जावे, हे मला कळतच नाही. म्हणून मी देह दुःखातच माझं जीवन लडबडून टाकतो आणि मग मी माझं नियत कर्म जे आहे, मुख्य माझं नियत कर्म काय आहे, स्वरूपी राहणे हा स्वधर्म, अशी संतांची भाषा आहे की मी स्वरूपात जाणं, मी स्वरूपाशी एकरूप होणं हेच माझ्या जीवनाचं खरं ध्येय आहे. पण हे ध्येय सोडून मी अनेक ध्येय तयार करतो आणि ती ध्येय तयार करताना मी माझं जे नेहमीचं कर्म जे आहे की ते निष्काम केलं असता मला माझ्या आनंदाकडे जाण्याची वाट म्हणजे हा सांख्य बुद्धियोग मिळतो, हे पार मी विसरून जातो. आता या विसरण्यातनं मला बाजूला पडायचं आहे आणि ते बाजूला पडायचं असेल तर मग आता या अर्जुनाला आता कशाचं आमिष दाखवलं, स्वर्गसुखाचं दाखवलं. आपल्याला त्याच्यात अजिबात इंटरेस्ट घ्यायचा नाही आहे. आपल्याला नियत कर्म करायची आहेत, पण ती कशी करायची आहेत, निष्काम करायची आहेत. आणि त्यामुळे मी काय होणार आहे, चित्तशुद्ध, चित्तशांत, आणि मग पुढे मला अनुक्रमे
आनंदाकडे जाण्यासाठी तो बुद्धियोग जो आहे तो भगवंताकडनं कॅश करायचा आहे. आणि हा ज्ञानेश्वरी संपता संपता अभ्यास हा कॅश झाला पाहिजे. इतकं साधन मी सुईच्या टोकावर केलं पाहिजे. नेहमी लक्षात घ्या, सुईच्या टोकावर चालायला लावलं ना तर सुई टोचल्याशिवाय राहणार नाही. असंच असतं साधन. म्हणजे कसं असतं, एका ठिकाणी म्हणलं एका संतांनी, ते वस्त्याऱ्याच्या पात्यावर चालण्यासारखं आहे. वस्त्याऱ्याच्या पात्यावर चाललं, थोडं इकडं तिकडं झालं तर जखम होण्याचीच व्यवस्था आहे. तसंच असतं. आपण जेव्हा आपलं साधन व्यवस्थितपणे चालवत नाही तेव्हा मात्र काय होऊन जातं, आपण रक्ताळत असतो. सुखाच्या दुःखाच्या निमित्ताने रक्ताळत असतो, पण आपल्याला लक्ष नसतं. म्हणून हा स्वर्गसुखाचा जो विचार आहे अर्जुनाला सांगितला आहे त्याचा त्याला, पण आपल्याला मात्र या स्वर्गात जायचं नाही. पण भगवंत म्हणतायत ना, तू तुझं नियत कर्म कर, मी पण माझं नियत कर्म करणार आहे. असं त्याला जे सांगितलंय ते मलाच सांगितलंय असा एक आतमध्ये निर्णय झाला पाहिजे. आणि पुढची ओवी असं म्हणते, म्हणून या पार्था हेतू सांडोनी सर्वथा, तुझं क्षात्र वृत्ती झुंजता पाप नाही. म्हणून तू अशा सर्व प्रकारची फलाशा, म्हणजे काय की तू हेतुरहित हो. हेतुरहित शब्दाचा अर्थ काय की फलाशा रहित हो, आणि फलाशा टाकून छात्र धर्मानुसार तू युद्ध कर. मुख्य काय आहे की नियत कर्म हे हेतुरहित करायला पाहिजे. आणि आपलं नेहमी काय असतं, कोणी जर येणार असेल तर काय आहे, कोण येणार आहे, ते कलेक्टर येणार आहेत. मग काय आहे, त्यांची तजवीज नीट केली पाहिजे. का केली पाहिजे, पुढे मागे मला गरज पडली तर. हे सगळे जे काय आपण हेतू ठेवून सगळ्यांना उपयोगी पडायचं असेल तरी सुद्धा आपण कसं असतो, हेतूसहित असतो. आणि हेतूसहित जेव्हा कर्म होतं तेव्हा काय होऊन जातं, ते फलाशे सहित होतं. आणि फलाशे सहित झाल्यामुळं काय होऊन जातं, जर का लोक माझ्या मनाप्रमाणे वागली तर मला बरं वाटतं, आणि माझ्या मनाविरुद्ध वागली की मला दुःख होतं. आणि याच्यातनं, या हेतुसहित फलाशेतनं जेव्हा कर्म केली जातात त्यावेळी आपल्याला अपेक्षितता फार वाढते. माझी अपेक्षा होती त्यांनी माझ्या अडचणीच्या वेळी यावं, कारण मी त्यांना 1900 काय असतील ते त्या साली मी मदत केली होती, ती माझ्या चांगली लक्षात आहे. आणि ती मी यांना अत्यंत त्यांच्या वाईट काळात मदत केलेली सुद्धा ते विसरले. पण आज मात्र माझी अडचण होती, पण ते मला बघायला सुद्धा आले नाहीत हॉस्पिटलमध्ये. आता याला काय म्हणावं, असा हेतू ठेवून जेव्हा आपण हे करतो त्यावेळी आपल्या अंतःकरणात अपेक्षा वाढतात, आणि अपेक्षेचं फळ मला मिळतं. कधी सुख मिळतं, कधी दुःख मिळतं, कधी कधी आपल्या मनाप्रमाणे घडतं. एखादी व्यक्ती येते, आपल्याला अत्यंत उपयोगी पडून जाते, आणि मग मी म्हणतो, बघा मी ही जी काय चांगली कर्म केली आजपर्यंत त्याचं हे फळ आहे, तुम्ही असं वागत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही. झालं. अशा पद्धतीने हे जे काय अपेक्षित जीवन आहे ना, ते नेहमी सुखाकडे आणि दुःखाकडे घेऊन जातं. अर्जुनाला सांगणं तेच चाललंय की तू अपेक्षा विरहित हो. जे नियोजित आहे ते तुला मिळणारच आहे. नियोजित जर का तुला स्वर्गसुख असेल तर स्वर्गात जाशील. नियोजित तुला समजा क्रममुक्ती असेल, समजा मेल्यानंतरची, तर ती मिळेल. आणि जर का भगवद्गीता ऐकता ऐकता तुला जर कळून गेलं तर तू जीवनमुक्तही होशील. म्हणजे तू काय कर याला महत्त्व आहे. म्हणजे मी काय कर तर फलाशा विरहित, अपेक्षितपणा सोडून देणं, आणि जे नियोजित आहे ते मला मिळणार आहे असा आतमध्ये निर्णय करणं, आणि कर्म मी करत नाही अशा पद्धतीने करणं. कर्तृत्व भाव जो आहे तो मला त्रासदायक आहे. कारण मी करता ऐसे म्हणसी तेणे मी कष्टी होसे, राम करता म्हणसी यश कीर्ती प्रताप. म्हणजे मी प्रत्येक माझं कर्म जे आहे ते रामार्पण बुद्धीने केलं तर मग काय होऊन जाणार आहे, माझी निष्कामता सहजच सिद्ध होणार आहे. आणि ती सिद्ध झाली तर माझं चित्त शुद्ध, आणि माझं चित्त शुद्ध तर मी आनंदाकडे जाण्याची व्यवस्था. सकाम कर्म करून मला आनंदाकडे जाण्याची व्यवस्था नाही आहे. सकाम कर्म काय करतात, आपल्याला गोडगोड, सुरुवातीला काय म्हणतात, गोडगोडपणा दिसतो सकाम कर्मातला. आता विषयजनित सुख जे आहे सगळं, ते सगळं सकाम कर्मातलं आहे. आणि मग ते सकाम, ते विषय मला भोगायला मिळाले पाहिजेत. नाही मिळाले की मग पुन्हा मी खट्टू, आणि मिळाले की मी वा काय छान चाललंय माझं. पण असं छान चाललेलं आणि पुन्हा बिघडलेलं हे जीवन माझं नाही आहे. माझं जीवन आहे आनंदाचं, आणि आनंदाचं जीवन असेल तर भगवंत सांगतात तसं केलं पाहिजे. भगवंताने अर्जुनाला आग्रह धरलाय, ठेका धरलाय की तू काय केलं पाहिजे, तू तुझं नियत कर्म केलं पाहिजे. आणि पुन्हा 18व्या अध्यायात ते काय करतायत, हा आग्रह कशासाठी धरला आहे त्यांनी, की तुला कळेपर्यंत. 18व्या अध्यायात जेव्हा हा जो अर्जुन आहे तो भगवंताला म्हणाला की आता तुम्ही म्हणता तसं मी वागायला तयार आहे, ते म्हणाले मी म्हणतो तसं वागू नकोस.
तुला तुझं म्हणणं असेल ना तर तू तसा वाग तुझ्या म्हणण्यानुसार. याच्यात हाच मोठी मजा असते की मला काय करायचं हे मला एकदा कळालं की मग मी तसं तसं केलं पाहिजे. पुन्हा मुद्दा तोच आहे की नियोजित आणि अपेक्षित ही दोन्ही गोष्टी काय आहेत, स्वरूपाच्या ठिकाणी नाही आहेत. आणि कर्माचा सिद्धांत पाहिला तर तो मी आत्ताच सांगून टाकतो, कारण का तो वेदांताचा विचार आहे. तो इथं येईल, हळूहळू कसा कसा येईल माहीत नाही. पण कर्माच्या सिद्धांतामध्ये दोन गोष्टी असतात. एक न केलेल्या कर्माचं कधी फळ मिळत नाही आणि एक केलेल्या कर्माचं फळ मिळाल्या वाचून राहत नाही. या दोन गोष्टी आहेत. मी जर एखादी गोष्ट केली नसेल तर त्याचं फळ मिळणार नाही. आता मी जर एखादी गोष्ट केली असेल तर मला फळ मिळेल. उदाहरणार्थ, माझ्या मित्राचा माझा एक फार मोठा चर्चेचा विषय झाला. त्यांनी मला विचारलं की तू स्नान संध्या करतोस का? मी म्हणलं नाही करीत. मग तो मला म्हणला की स्नानसंध्या केली नाही तर तुला मग त्याचं फळ मिळणार कसं? मी त्याला हा सिद्धांत सांगितला, मी जर करत नसेल तर मला त्याचं फळ मिळणार नाही. आणि तू जर करत असशील तर तू सकाम करत असशील तर स्वर्गात जाशील, परत खाली येशील. आणि जर निष्काम करत असशील तर तुला चित्तशुद्धता मिळेल. आपल्याला लक्षात घ्यायची गरज अशी आहे की आपण एखाद्याला उपयोगी पडत असू तर ते निष्कामतेने हेतुरहित झालं पाहिजे. नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोष व्हावी कोणीतरी काया, ही समर्थांची ओवी आहे. की सर्व विश्वात जर नारायण व्यापून असेल आणि त्या नारायणाचीच पूजा करायची असेल तर हेतुरहित जी पूजा आहे ती त्याला हेतुरहित मदत करून उपयोगी पडून मिळणार आहे. आपल्याला हेतुसहित जर का आपण विचार केला तर मग मात्र काय आहे, पुन्हा सुख किंवा दुःख मिळणार आहे. मी करता हेतुसहितमध्ये मी करता होतो, हेतुरहितमध्ये भगवंत करता होतो. कुठे प्रॉफिट आहे याचा विचार करावा. नेहमीच आपण प्रॉफिट आणि लॉसचे विचार करतो, त्याच्यामध्ये याही प्रॉफिट लॉसचा विचार करावा की मी करता म्हणालो की मी भोगता होतो आणि मी भोगता झालो की मला माझ्या मनासारखं मिळालं नाही की पुन्हा मी काय झालो, रामकृष्ण हरी. हे असं सतत माझं जीवन काय चाललेलं असतं, एकदा सुखाच्या पडावात, एकदा आनंदाच्या दुःखाच्या पडावात. दोन्ही पडाव अगदी माझे जवळजवळच टेकून असतात. कधी या पडावातनं तिकडे जातो, कधी त्या इकडे येतो, हे मलाच कळत नाही. हे असं जीवन चालणार नाही. म्हणून छात्रधर्माचं पालन तुला करावं लागेल, हे भगवंताने क्लिअर केलं आहे. पुढच्या याच्यात आता मात्र फार सुंदर श्लोक आहे, त्याचा विचार आहे. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न आणावे मना माझी. आता हेतुरहित कर्माचं कंटिन्युएशन आहे, इन कंटिन्युएशन. हा जो पुढचा श्लोक आहे तो त्यांनी म्हटलंय की सुखी संतोषा न यावे. मग कर्म कशी करावीत? पुन्हा त्याचं उत्तर दिलं की तू सुखाने सुखी होऊ नको, दुःखाने दुःखी होऊ नको. प्रसंग हे घडत राहणार आहे. आणि मग पुढे असं म्हणतायत, आणि लाभालाभ न आणावे मना माझी. आणि लाभ आणि अलाभ यांनी मला मदत केली म्हणून मी त्याला मदत करतो. मग यांना मदत केली तर मला काय फायदा? हे सगळे जे लाभ आणि अलाभाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तू सध्या शांत ठेव. आणि तुला काय काम आहे आत्ता, तुझं जे नियत कर्म केलं आहे ना, करायला सांगितलंय ते तू कर. म्हणून इथे म्हणलंय सुखी संतोषा न यावे. आता वैषयिक सुख कधी कधी प्राप्त होतं, कधी कधी नाही प्राप्त होत. माझ्या मनासारखं कधी कधी घडतं, माझ्या मनासारखं कधी कधी घडत नाही. मग नाही घडलं तेव्हा सुद्धा रामकृष्ण हरी म्हणता यायला पाहिजे. आणि माझ्या मनासारखं घडलं तर मग मी होतो म्हणून घडलं, मी केलं म्हणून घडलं. आता हे सगळे काय झाले, हे अहंकार रहित जीवनाचे पैलू नाही आहेत, अहंकार सहित जीवनाचे पैलू आहेत. आता ते जर मला बाजूला करायचे असतील, दूर करायचे असतील तर माझ्या जीवनात या घटना घडणार आहेत. सुखदायी घटना घडणार आहेत, दुःखदायी घटना घडणार आहेत. सुखद आणि दुःखदचा अर्थ असा आहे अनुकूल आणि प्रतिकूल. अनुकूल घटनाही घडणार आहेत, प्रतिकूल घटनाही घडणार आहेत. पुन्हा त्याची उत्तरं तुकाराम महाराजांनी दिली आहे. काय दिली? सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. म्हणजे त्याचाही निकाल लावून दिलाय त्यांनी की तुझ्या जीवनामध्ये सुखद प्रसंग हे थोडे येणार आहेत आणि दुःखद प्रसंग हे जास्ती येणार आहेत. पण तू त्या प्रसंगांचा करता भोगतायस का? आत्मरूप मी जो आहे तो करताही नाही आणि भोगताही नाही. मग आता जेव्हा मी त्या सुखद दुःखद प्रसंगाला मी माझ्या जीवनात घडलेले प्रसंग म्हणून त्याला चिकटून राहील तेव्हा मात्र मला सुख होईल आणि दुःख होईल. पण आत्मरूप मीच्या ठिकाणी मात्र जीवन आहे काय? एकमेव अद्वितीयाच्या ठिकाणी जीवन नाही, तिथे मन नाही, म्हणून तिथे सुखही नाही आणि दुःखही नाही. मग असं मी सुखी आणि दुःखी होणं हे कशाचं आहे? हे विषय सत्यत्व भ्रांतीचं लक्षण आहे.
विषयांवर सुख अवलंबू नये असं जेव्हा माझ्या अंतःकरणात आतमध्ये निर्णय होतो, त्या त्यावेळी मात्र काय होऊन जातं, मी विषयांमध्ये सुख शोधायला जातो. आणि संत म्हणतात विषयांमध्ये सुख आहे हे जर का नक्की असेल तर एक विषय भोगून झाल्यावर तुला दुसरा विषय भोगण्याची इच्छा का निर्माण होते, हे तू कधी ॲनालिसिस केलं आहे का, हे ते मला विचारतात. जर तसं विषयांमध्ये सुख असतं तर त्या विषयांमध्ये ते सुख भोगून तुला इतका आनंद झाला असता की परत आनंद भोगण्यासाठी तुला दुसऱ्या कुठेही बघायची गरज पडली नसती. पण असं घडत नाही. मग आता नाही घडत तर काय केलं पाहिजे, विषयांपासून आपल्या वृत्तीला आवरलं पाहिजे. विषय मला अडकवतात का, मी विषयांमध्ये अडकतो, हे असे समजून घ्यायचे. आपल्याला काय असतात, एक छोटे छोटे आपण जर का भाग केले अभ्यासाचे की आपल्याला कळून घेता येतं, आणि कळून घेतलं तर मग आपल्याला अंमलबजावणी करायला अभ्यासाची सोपी होऊन जाते. तर विषय मला अडकवत नाहीत, ते भले दिसायला सुंदर असू देत पण ते जड अचेतन आहे. खुर्ची कशी आहे, जड अचेतन आहे. 10,000ची असली तरी जड अचेतन, आणि 1,000ची असली तरी सुद्धा जड अचेतन. पण 10,000च्या खुर्चीवर बसलो की मी काय होऊन जातो, लक्झुरियस होऊन जातो. माझी अंतःकरण वृत्ती काय होते, सुखावते. आणि तेच 1,000च्या खुर्चीवर बसायला काय होऊन जातं, प्रवचनकर्त्याला तरी एखादी मोठी चांगली खुर्ची पाहिजे का नको, झाली सुरुवात झाली बिघडायला अंतःकरणाला. असं अंतःकरण बिघडवणं हे काय आहे, हे बद्ध माणसाचं लक्षण आहे, विषय सत्यत्व बुद्धिवाल्याचं लक्षण आहे. मग खुर्ची कशी असू दे ती जड अचेतनच आहे, पण त्याच्यावर बसल्यावर सुखावतो कोण, आता सुखावतो तो जीव का आत्मा, असं प्रश्न विचारित गेलं तर आपल्याला लक्षात येतं की आत्मा सुखरूप आहे, त्याला सुखासाठी पुन्हा विषयांकडे जाण्याची आवश्यकता नाही. तो आत्मा मी आहे, म्हणून मी सुद्धा विषयांकडे सुखाची भीक मागायला जाणार नाही. असं आतमध्ये जर का ॲनालिसिस तयार असेल तर आपल्याला आनंदाकडे निघून जायला सहज सोपं होतं. विषयांमध्ये एखादं सुख नाही एकदा ठरलं तर मग विषयांमध्ये कोण जाऊन अडकतं, तर माझी अंतःकरण वृत्ती ती विषयाकार होते आणि ती अडकते आणि ती सुखी किंवा दुःखी होते. आत्मा सुखी होत नाही आणि दुःखी होत नाही, तो आत्मा मी आहे. असा आतमध्ये निर्णय झाला तर मग काय होऊन जातं, सुखी आणि दुःखी होण्याचं जे जीवन आहे ते मला बाजूला करता येतं. आणि मग या ओवीचा अर्थ कळतो, सुखी संतोषानं यावे. म्हणून कितीही सुखद प्रसंग अंतःकरणात घडला तरी सुद्धा आपली अंतःकरण वृत्ती शांत असली पाहिजे. एखादा सेकंद, एखादा तरंग येणं हे बरोबर आहे, पण त्या सुखाची लाट तयार होणं हा दोष आहे. कारण जेवढं सुखाची लाट तयार होणं दोष आहे, तितकंच पुन्हा दुःखी विषादानं भजावे. एखादी दुःखद घटना घडली आणि मग मी काय झालो, माझं अंतःकरण एकदम खट्टू झालं, पण वास्तविक मी आनंदरूप असताना मी दुःखी झालो, ही भाषाच मला शोभत नाही आहे. म्हणून सुखाने काय व्हायचं नाही, लाटेत जायचं नाही, सुखाच्या दुःखद प्रसंगातनं दुःखाच्या लाटेत जायचं नाही. मग हे असं व्हायचं कारण काय आहे, तर लाभ आणि अलाभ. मग लाभ, मला काय लाभ होईल, तुम्हाला काय लाभ होईल, ही सगळी लाभाची जी भाषा आहे ही सगळी जीवाच्या स्तरावरची आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात, त्याच्यामध्ये त्या गोष्टी कराव्यात आणि त्या कशा कराव्यात, पुन्हा हेतुरहित कराव्यात. जो पुन्हा लाभ मिळायचा आहे तो मिळणारच आहे ना. लाभाचा मी विचार केला तर मला किती लाभ मिळणार आहे, जेवढा मिळायचा आहे तेवढाच मिळणार आहे. आणि लाभाचा विचार न करता ते कर्म केलं तर मला किती माझं फळ मिळणार आहे, जेवढं मिळायचं आहे तेवढंच मिळणार आहे. म्हणजे नियोजित जे फळ आहे ते मला मिळणार आहे. मग असं जर असेल तर मग लाभ आणि अलाभ ह्या गोष्टींचा विचारच कशाला करायचा. की इथं आपण जेव्हा आलो तेव्हा काय करतो आपण, की अभ्यास करायला बसलोय. आता मला लाभ काय झाला पाहिजे, तर मला लाभ आत्मज्ञानाचा झाला पाहिजे. बरं, मग आत्मज्ञानाच्या लाभामध्ये काही पुन्हा तरतम भाव आहे काय, हा विचार करायची गरज आहे. की आत्मज्ञानाचा लाभ झाला असता मला आणखीन कोणत्याही लाभाची गरज पडत नाही, हा विषय कळला पाहिजे आपल्याला. की कुठे जायचं, कुठे नाही जायचं हे मला कळालं तर मग आपण काय करू शकतो, आपल्याला आवरून घेऊ शकतो. साधन जर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, या विषयांमधनं आपल्याला आवरावी लागते अंतःकरण वृत्ती. लग्नाला जायचं आहे ना, जायला हरकत नाही. किती दिवस बोलवलं आहे, 3 दिवस गेला लग्नाला, ठीक आहे. पण आपलं होतं काय, झालोय रिटायर, आता काय हरकत आहे, 10 दिवस जाऊया. बरं, काय होऊन जातं, त्यांना काहीच प्रॉब्लेम नसतो. जेवायला खायला स्वयंपाकाला बाई लावलेले असते, सगळं काही होत असतं, त्यांना काही फरक पडत नाही. पण मी माझं जीवन काय केलेलं असतं, 8 दिवस त्यातले वाया घालवलेले असतात. कारण तिथे बसून मी सगळी निष्फळ चर्चा करतो.
असं जे लाभ आणि अलाभाचं जीवन जे आहे ते मला माझा लाभ काय आहे हा मला कळला पाहिजे. म्हणजे आत्मस्वरूपाकडे जाणाऱ्या लाभासाठी मात्र काय केलं पाहिजे, माझं जीवन मी आखलं पाहिजे. पण व्यावहारिक सत्तेत मात्र लाभ आणि अलाभ हा विचार मी दूर ठेवला पाहिजे. म्हणून दुःखाविषयी प्रतिकूल वृत्ती ठेवून विषादाला प्राप्त होऊ नये. म्हणून दुःखाविषयी प्रतिकूल आणि सुखाविषयी अनुकूल. आणि पुन्हा भाषा काय आहे साक्षी अवस्थेची, अनुकूल प्रतिकूल भाव रहित उदासीन वृत्ती. आणि कोणाविषयी, तर या दृश्य जगताविषयी. फार सुंदर व्याख्या केली आहे शंकर महाराजांनी की दृश्य जगताकडे बघत असताना अनुकूल प्रतिकूल भाव रहित उदासीन वृत्ती जिथं असते तिला साक्षी अवस्था असे म्हणतात. आता मला साक्षीत्व करायचंय या सुखाचं आणि दुःखाचं. मग आता साक्षीत्वच करायचं असेल तर माझी वृत्ती कशी पाहिजे, उदासीन. उदास विचारे वेच करी. तो सिनेमातला उदास नाही. हिरो काय असतो, तो सिनेमातला तो रडका असतो. हा इथला उदास कसा आहे, उद अधिक आस. ज्याने आपल्या प्रापंचिक जीवनातील आशा आकांक्षांची जाणीवपूर्वक हकालपट्टी केलेला आहे असा. म्हणजे त्याला माहिती आहे की या प्रापंचिक आशा आकांक्षामध्ये लाभ आणि अलाभ, सुख आणि दुःख या सगळ्या गोष्टी दडलेल्या आहेत. मग या ठिकाणी अंतःकरणात एखादी गोष्ट करण्याविषयी किंवा न करण्याविषयी लाभ आणि अलाभाचा विचार करायचा नाहीये. हां, ती माझ्या वाट्याला आली आहे ना, नियत कर्मात आलेली आहे ना, मग त्याचा लाभ मला मिळेल नाही तर नाही मिळेल. नोकरीत काय आहे, प्रमोशन मिळेल नाही तर नाही मिळेल. माझ्या जे केडरला काम आहे ते मी केलं पाहिजे. आणि ते जर करत नसेल तर काय आहे, मग मला प्रमोशन मिळत नाही, मी का काम करू. ही जी काय वृत्ती आहे ही चुकीची आहे. ही वृत्ती मला माझ्या आनंदाकडे घेऊन जायला ऑब्स्ट्रक्ट करते. म्हणजे ती मध्ये मध्ये येते. म्हणून आनंदाकडे जायचं असेल तर या लाभ आणि अलाभाचा विचार केला पाहिजे. म्हणून सुखी संतोषानं यावे. कुठलाही प्रसंग असो, समर्थांचं म्हणणं आहे प्रसंग असो भलं तैसा, पण तरी सुद्धा काय आहे, नामस्मरण सोडूची नये. आता असं नामस्मरण सोडू नये या शब्दाचा अर्थ काय, नामस्मरणात लाभही नाही आणि अलाभही नाही. रामाचं नाम घेतलं तर काय मिळणार आहे, मी रामरूप होऊन जाणार आहे. आणि रामरूप होऊन गेलो तर काय आहे, लाभही नाही आणि अलाभही नाही. असं लाभ अलाभ विरहित जे जीवन आहे, सुखदुःख विरहित जीवन जे आहे ते आत्मस्वरूपाचं जीवन आहे. हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत काय आहे, माझी बुद्धी सतत सकाम कर्म करण्याकडे धावणारे आणि सकाम कर्म करून मला काही मिळणार नाही. पुढे असं म्हणताय, आपण या उचिता स्वधर्मे राहटता, जे पावे ते निवांता साहोनी जावे. आपल्याला विहित असलेल्या धर्माने वागत असता जे प्रसंग आपल्यावर येतील ते शांतपणे सहन करीत जावे. हा त्यातला महत्त्वाचा विचार असा आहे की शांतपणे, अंडरलाईन वर्ड काय आहे, धुसफूस करीत नाही. घरात प्रसंग हे घडणारच आहेत. कधी ते सुखाचे असणार आहेत, कधी दुःखाचे असणार आहेत. दुःखाचे घडले की काय झालं, तुमच्यामुळे घडलं. आणि सुखात प्रसंग घडला तर काय झालं, माझ्यामुळे घडला. म्हणजे हे दोन्ही जे विचार आहेत सतत, मी आणि तुम्ही, सतत काय आहे, माझा जो विचार आहे तो मी भोवती गुंतलेला आहे आणि तुमचा विचार काय आहे तो तुम्ही भोवती गुंतलेला आहे. म्हणजे असं मी आणि तुम्ही हे सतत जेव्हा तयार होतं तेव्हा द्वैत तयार होतं. आणि दुजे घडे तव तव संसार भय जोडे, ही भाषा आहे संतांची. मग जेव्हा जेव्हा दुसरा सिद्ध होतो तेव्हा तेव्हा काय होतं, आपल्याला सुख होतं किंवा दुःख होतं. आणि त्यातून जर बाहेर पडायचं असेल तर विहित कर्माने करत असताना, मग हे विहित कर्म करत असताना ज्या जे माझ्या जीवनात प्रसंग येतील, भले ते सुखद असो किंवा दुःखद असो, ते माझ्या प्रारब्धानुसार भगवंतानी माझ्यासमोर पुढे आणून ठेवलेले आहेत. मग आता त्यांच्याकडे कसं बघायचं, क्रियमाण स्वातंत्र्यात. स्वातंत्र्य कुठलं दिलंय मला भगवंतानी, थोडंसं दिलंय. त्या क्रियमाण स्वातंत्र्यात त्या भगवंताला काय आहे, त्यांनी माझ्यावर कर्म आणून ठेवलेलं आहे. पण त्या ज्या प्रसंगाचा जो विचार आहे त्या निमित्ताने मी सुखी व्हायला पाहिजे किंवा दुःखी व्हायला पाहिजे असं माझ्यावर बंधन नाही. हे लक्षात घ्यायची गरज आहे आपल्याला की जर माझ्यावर बंधन नसेल तर मी प्रत्येक गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होऊन सुखी किंवा दुःखी का व्हावं. आपल्याला जर का प्रत्येक गोष्ट करायची आहे भगवंतानी सांगितली आहे, जी तुझ्या वाट्याला आली आहे ती करायची, हे अगदी मान्य आहे. पण ती करताना मात्र मीच करता व्हायला पाहिजे असं काय कोणी सांगितलं. मग असं जर नसेल तर मग आता काय केलं पाहिजे की जे जे काय प्रसंग माझ्यासमोर येतील ते कसे झाले पाहिजेत, पुन्हा शांतपणे त्याला आपण टॅकल केलं पाहिजे. प्रसंग कसाही असला, भले हॉस्पिटलला जाण्याचा असेल नाही तर पुन्हा आनंदाने कार्यालयात जाण्याचा असेल, दोन्ही ठिकाणी अंतःकरण वृत्ती कशी पाहिजे,
शांत पाहिजे. नाही तर कार्यालयात जाताना एक्साइटेड, आनंदाने, आणि हॉस्पिटलला जाताना मात्र काय आहे, पुन्हा अगदी दुःखद अंतःकरणाने घरी येईल का नाही मी शंका आहे सध्या. त्यामुळे आता काय करा, तुम्ही चेहरे जरा वाकडे करा, अशी भाषा नाही पाहिजे. हॉस्पिटलमध्ये जातानाही मी तेवढाच काय पाहिजे, शांत चित्ताने पाहिजे. आणि असं जर का मला माझं जीवन शांत चित्ताने जगायचं असेल तर संतांकडे शिकलं पाहिजे. संत कसे असतात, लावाविणं प्रीती ही त्यांची भाषा आहे. मग ही लावाविणं प्रीती जशी आहे तशी लावाविणं प्रीती करायचं मी शिकलो पाहिजे. संत ऐसी कळवळ्याची जाती, लाभाविणं प्रीती करीती. आणि आपण काय करतो, लाभासहित असतो. मग लाभ आणि अलाभ या दोन गोष्टींपासून हे द्वंद्वच आहे. जसं सुख आणि दुःख द्वंद्व आहे, तसं लाभ आणि अलाभ हे द्वंद्व आहे. त्या द्वंद्वातनं मी जेवढ्या लवकर बाहेर पडेल तेवढ्या लवकर मी माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था करू शकतो. म्हणजे तेवढ्या लवकर मी सकाम कर्मातनं बाजूला पडण्याची व्यवस्था आहे. अदरवाईज काय आहे, मागण्यांचं रोलच असतो माझ्याकडे. मागण्या म्हटलं की काय झालं, तो मोठा रोल असतो एक 25 फुटी, आणि त्याच्यावर सगळ्या माझ्या मागण्या लिहिलेल्या असतात. आणि एवढ्या मागण्या घेऊन सुद्धा पुन्हा मी काय असतो, मी रडकाच असतो. हां, याला काय अर्थ आहे त्याला. म्हणून आपण समजावं की काय पाहिजे काय नाही पाहिजे. भगवंताकडे गेलं तर काय मागावं, भगवंताला म्हणावं तुझ्याकडे असलेली सुखरूपता जी आहे ती मला दे. तू ज्या आनंदात राहतोस तो आनंद मला दे. तो आनंद मला कसा कॅच करायचा, तो कसा मी मिळवायचा. म्हणजे शेवटी तो मी आहे हे मान्य आहे मला, पण कसं आहे आत्ता विसरलेलो आहे ना. मग विसरलेलो असेल तर तो मिळवावा लागतो. मग मिळवायचा असेल तर काय पद्धतीने साधन केलं पाहिजे, तो तेच सांगतोय अर्जुनाला की तू काय कर, निभ्रांत होऊ नये. की तू कसा हो, निभ्रांत हो, भ्रांतीयुक्त राहू नको, निष्कपट हो. सगळ्या पद्धतीने तू काय कर, युद्धच कर. तसंच मी माझं जीवन जगायचं असेल आनंदाने तर हे नको असलेल्या विचारांचं जे युद्ध आहे ते मला हळूहळू बाजूला केलं पाहिजे. त्या युद्धातनं हळूहळू काय केलं पाहिजे, माघार घेतली पाहिजे. नको असलेल्या विचारांमध्ये जी मी अंतःकरण वृत्ती सतत घालवतो, वेळ वाया घालवतो, हे मला कळतच नाही. मी किती वेळ वाया घालवला, सेरीज पाहण्यात किती वेळ वाया घालवला, मोबाईल खेळण्यात किती वेळ वाया घालवला, मी कधी कॅल्क्युलेटच करत नाही. मी खूप वेळ माझ्या आयुष्याचा वाया घालवतो आणि श्रीगुरूंपुढे उभा राहतो आणि म्हणतो, अहो मला वेळच नाही मिळाला अभ्यासाला. वेळ मिळत नाही असं नाही, ते म्हणाले मला वेळ काढत नाही म्हणून तुला मिळत नाही. म्हणून अभ्यासच करायचा असेल तर आपल्याला भगवंत सांगतात तसा अभ्यास करायची आवश्यकता आहे. म्हणून सुखाच्या ठिकाणी शांत आणि दुःखाच्या ठिकाणीही शांत अशी एक अवस्था आपल्याला तयार करता आली पाहिजे. पुढे असं म्हणतात, ऐसिया मने होवावे तरी दोषू न घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. असे तुझे जर मन अनुकूल प्रतिकूल वृत्ती विरहित आणि सहिष्णू बनले तर तुझ्याकडनं स्वभावतच पाप घडणार नाही. म्हणून तू आता संशय भ्रमरहित होऊन युद्ध कर. आता तुझ्यामध्ये काय संशय निर्माण झालेला आहे, दोन संशय, एक मी मारणारा आणि ते मरणारे, हा पहिला संशय तयार झालेला आहे. आणि तो संशय जर बाजूला करायचा असेल तर मग काय केलं पाहिजे, निभ्रांत होवावे. निभ्रांत या शब्दाचा अर्थ भ्रांतीपासनं तू दूर हो. मग तुला भ्रांती काय झालेली आहे, देहसत्यत्व भ्रांती झालेली आहे. भीष्माचार्य मरणार, नंतर द्रोणाचार्य मरणार, या निमित्ताने तू काय झालेला आहे, दुःखी झालेला आहे. पण शरीर मात्र कसं आहे, ते काही काळ टिकतं, येतं आणि जातं. आणि तुझं सुद्धा शरीर तसंच आहे. अर्जुनाला म्हणाले, या द्रोणाचार्यांचंही शरीर तसंच आहे. पण त्या शरीराच्या अधिष्ठान रूपात असलेला जो आतमध्ये असलेला जणू काही विचार जो केला जातो तो आत्मा आहे. तो मात्र कसा आहे, तो निरवयव निराकार, जन्मालाच आलेला नाही, तो कायमचाच आहे आणि तो शस्त्राने मरत नाही. अशी जर का भाषा असेल तर तू मारणार आहेस ते काय मारणार आहेस, तर त्यांची शरीरं मारणार आहेस. पण आत्मस्वरूपाला तू मारू शकत नाही. म्हणून ते आत्मरूपाने कायमच असणारे शरीर रूपाने येतील आणि जातील. मग आपल्याबरोबरची माणसं जी गेलेली आहेत ती शरीर रूपाने गेली आणि आत्मरूपाने मात्र गेलीच नाहीत. असा जर आतमध्ये विचार असेल तर कधीतरी माणसाच्या अंतःकरणात सुख किंवा दुःख होण्याची गरज आहे. अत्यंत एखादा प्रेमळ व्यक्ती एखाद्याच्या आयुष्यात असू शकते, त्या बाबतीतलं हे बोलणं आहे. पण ती व्यक्ती गेलेलीच नाही असा आत्मनिर्णय असेल तर त्यानिमित्ताने तो सुखी किंवा दुःखी होण्याची व्यवस्था नाही आहे तिथे. म्हणून इथे निभ्रांतता ही जी आहे ही केवळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. ती या
काय म्हणूया वाच्यार्थाने असलेल्या जीवाच्या ठिकाणी असणं शक्यच नाही आहे. त्याचं कारणच आहे, वाच्यार्थातला जीव काय म्हणतो, जग सत्य आहे, पुन्हा देह सत्य आहे, आणि पुन्हा मी करताय, मी भोगताय, मी मरणारा, हे अशा सगळ्या भ्रांतीमध्ये अडकतो आणि सुखी आणि दुःखी होतो. म्हणून तू शरीर हे काही टिकणारं नाही, ते काय काळ टिकेल, कालांतराने जाईल. मग आता काय कर, तू अनुकूल प्रतिकूल भावरहित उदासीन हो. म्हणजे वृत्ती तुझी कशी झाली पाहिजे, शांत वृत्ती, शांतावस्था ही आपल्या अंतःकरणात तयार झाली पाहिजे. आणि शांत अवस्थेने तू आता काय केलं पाहिजे, बाण सोडले पाहिजेत. म्हणून संशय आणि भ्रम हे संशय असतात ना, त्यांनी काही माणूस सुखी होण्याची व्यवस्था नसते. आपल्याला सुखी व्हायचं नाही आणि दुःखी व्हायचं नाही, सुखरूप व्हायचं आहे. आणि सुखरूप व्हायचं असेल तर मग मला काय केलं पाहिजे, हे निष्काम कर्म किंवा नियत कर्म ही जी भाषा आहे ही मला कळली पाहिजे. पुढचा जो ओवी आहे ती असं सांगती, हे सांख्य स्थिती मुकुळीत सांगितली तुझं येथ, आता बुद्धियोगू निश्चित अवधारी पा. येथवर तुला थोडक्यात आत्मज्ञानाचे स्वरूप सांगितले. म्हणजे आत्मस्वरूपाची ऐक्यता, नैनन छिंदंती शस्त्राणी ही जी काय भाषा आहे, किंवा निरवयव निराकार एकमेव अद्वितीय ही सगळी जी भाषा आहे, देशकाल वस्तू परिच्छेद रहित, स्वगत सजातीय विजातीय, सगळे शास्त्रीय शब्द आहेत, पण ते आपण एक्सप्लेन करून घेतलेले आहेत. ते मागचं आपण विचार ऐकला तर आपल्याला ते कळण्याची व्यवस्था आहे. मग असं जे काय आत्मस्वरूप आहे एकमेव अद्वितीय ते मी आहे, हे येथवर तुला सांगून झालं. पण आता काय, आता तुला सकाम कर्म म्हणजे काय आणि निष्काम कर्म म्हणजे काय याविषयी निश्चित असा विचारात्मक बुद्धियोग सांगतो, तो तू लक्षात ठेवून ऐक. मुख्य मुद्दा काय आहे की त्या आत्मस्वरूपाच्या ऐक्यापर्यंत जाण्यासाठी एक बुद्धी तयार करावी लागते. आणि ती बुद्धी तयार करण्यासाठी आपल्याला शांतावस्था यावी लागते. आणि ती शांतावस्था निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेच्या निमित्ताने येते. आणि ती निष्काम कर्म आणि निष्काम उपासना यथोचित झाली नाही तर मला हे ऐकलेलं, नंतर जे मी वाचलेलं आहे ते मला कळत नाही, हे पहिली लक्षण आहे. हा बुद्धियोगू अशी जी काय भाषा आहे आत्ता ज्ञानदेवांची, तर तो बुद्धियोग करण्यासाठी आपली बुद्धी काय असते ती तयार असावी लागते. म्हणजे ती एक काय म्हणूया, तयार करण्यासाठी काही एक आधीच्या जे काय क्वालिफिकेशन्स आहेत ती तयार करावी लागतात. की निष्काम कर्म केलं तर माझी बुद्धी पापरहित होते, निष्काम कर्मानी पापरहित होते, सकाम कर्मानी ती पापसहित असते. उदाहरणार्थ सकाम कर्माचा विचार पुढे पुढे येणार आहे तो, त्यावेळी आपण करूया. पण निष्काम कर्माचा विचार जास्त करण्याची गरज का आहे, तर या ज्ञानेश्वरीची जी इन्साईट आहे, खरी इन्साईट ती मला येत नाही. ज्ञानेश्वरी कळते पण ती शब्दांच्या स्तरावर कळते, ती मला माझ्या आनंदाकडे घेऊन जात नाही. याचं कारण काय आहे, ही निष्काम कर्म निष्काम उपासना ज्या पद्धतीने झाली पाहिजे त्या पद्धतीने झालेली नाही. मग आता ती कशी करायची या संबंधी माऊली आता आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि मग ते असं म्हणतात, जया बुद्धियुक्त्या जाहलिया पार्था कर्मबंधू सर्वथा बांधू न पवे. ज्या बुद्धीने युक्त झाल्यावर अर्जुना तो कर्मबंध कोणत्याही प्रकारे बाधा करू शकत नाही. आता ज्या बुद्धीने म्हणजे कोणत्या बुद्धीने, आता पुन्हा तेच आलं, निष्काम कर्म निष्काम उपासना ही जी बुद्धी आहे ना, ही बुद्धियोग जो आहे ना, हा आपल्याला आधी कमवावा लागेल. आणि मग तो कमवल्यानंतर भगवंत आपल्याला खरा आनंदाच्या ठेवाकडे जाण्याचा बुद्धियोग देईल. हा प्रिलिमिनरी बुद्धियोग आहे. दोन पद्धतीने बुद्धियोगाचे विचार होतात, एक निष्काम कर्मोपासनेच्या विचारावर आणि एक आत्मस्वरूपाच्या विचारावर. तर निष्काम कर्मोपासनेच्या विचारावर असलेला बुद्धियोग आहे तो मला स्वतःला कमवावा लागतो, हे त्याचं उत्तर आहे. भगवंत सांगतो मला की तू असं असं वाग, असं असं वाग, असं असं वाग. तू काय कर, तू फलाशा विरहित कर्म कर, फलाशा ठेवू नको. अपेक्षित आणि नियोजितमध्ये जे नियोजित आहे तेच तुला मिळणार आहे. तू काय कर, नियोजितचा विचार कर, अपेक्षितचा विचार करू नकोस. म्हणजे प्रत्येक वेळी तू उपयोगी पडताना मग काय होऊन जाईल, तू सहजच तुझं वागणं होऊन जाईल की काही नाही, आपल्याला भगवंतानी आज्ञा दिली, याला उपयोगी पडला, सोडून दिला विषय, रामकृष्ण हरी, अशा पद्धतीने तू बाजूला होशील. मग आता ही जी काय पापरहित बुद्धी तयार करण्याचं काम आहे ते मला माझं करावं लागतं. कसं करायचं हे भगवंत सांगतो.
त्यानंतर मग तो मला मात्र हे जे आत्मा निरवयव निराकार वगैरे हे जे काय माझं मी आनंदाचा ठेवा आहे, हे जे काय विचार आहेत, हे कळून घेण्याची क्षमता माझ्या अंतःकरणात तयार होते. आणि ती क्षमतेसाठी मात्र तो जो आशीर्वाद आहे, तो आशीर्वाद मला श्रीगुरूंकडे मिळतो. आणि मग श्रीगुरू मला जे सांगतात ते तसं तसं करणं हा माझ्या काय आहे, अभ्यासाचा एक भाग आहे. म्हणून जया बुद्धियुक्त्या, ज्या बुद्धीने युक्त झाल्यावर, म्हणजे कुठल्या निष्काम कर्म निष्काम उपासनेने युक्त झाल्यावर तो अर्जुना कर्मबंध जो आहे, आता कर्मबंध काय आहे विचार करायचा. कर्माचं बंधन काय आहे, मी करतो. आता कर्माचं बंधन तिथे येतं की मी करतो म्हणालो की मी काय होऊन जातो, मी त्याचा भोगता होतो. भोगता झालो की मग मी सुखी आणि मी दुःखी. पण त्याच वेळी मी कर्मबंधनातनं सुटायचं असेल तर कर्म कोणाला अर्पण केली पाहिजे. माऊलींचीच ओवी आहे, मज देवनी जाळीत कर्मफळे. आता एवढी व्यवस्था केली आहे, त्या ईश्वराने काय केलं, हे जग निर्माण केलं. अध्यक्ष कोण कर्माचा, मूळ कर्म कोणी केलं, ईश्वराने केलं, तो अध्यक्ष. आणि मग तो अध्यक्ष पुन्हा काय आहे, सत्वगुण त्याच्याजवळ असल्यामुळे माया त्याच्या स्वाधीन. आणि मी मात्र 3 गुणांचा असल्यामुळे पुन्हा मी मायेच्या स्वाधीन. मग माझा गुण कोणता वर, रजोगुण. ईश्वराचा कोणता गुण वर, सत्वगुण. आणि तो मला काय म्हणतोय, सत्वगुण वर ठेव, रजोगुण खाली ठेव आणि तमोगुण आणखीन खाली ठेव. मग आता सत्वगुण वर ठेव या शब्दाचा अर्थ काय, की त्यामुळे तू भगवत भक्तीला लागशील. मग अशी जेव्हा भगवत भक्ती घडावी जेव्हा वाटते, तेव्हा काय व्हावं लागतं, पहिली जी काय भाषा आहे ती मला समजून घ्यावी लागते. ज्ञानेश्वरीचं पहिलं पान उलगडण्यानंतर माझं चुकलेलं आहे, आत्तापर्यंत माझं जीवन चुकलेलं आहे, हे जर मी कबूल केलं भगवंताला, तर काय होऊन जातं, माझ्या पुढे प्रगतीचा मार्ग ओपन होतो. म्हणून इथे कर्मबंधनातनं मला सुटायचं असेल तर ते कर्म पुन्हा निष्काम झालं पाहिजे. आणि निष्काम कर्म करायचं असेल तर त्याचा सोपा उपाय आहे की मज देवनी जाळीत कर्मफळे, की सगळी कर्म जी आहे ती ईश्वरार्पण बुद्धीने करावी, रामाला अर्पण करावी, श्रीगुरूंना अर्पण करावी. कारण त्यांना अर्पण केली असता त्यांना त्या कर्मबंधनाचं ओझं होतं नाही. पुन्हा या कर्मबंधनाचा विचार करायची वेळ आली तर कर्मबंधन कोणाला आहे हा विचार करायची वेळ येते. कारण शेवटी पहिल्यांदा काय सांगितलं त्यांनी, की तू आत्मा आहेस, तू एकमेव अद्वितीय आहेस. आणि आत्म्याला कर्म करण्यासाठी पुन्हा काय नाही, शरीर नाही. आणि शरीर नाही म्हणून तो काय करत नाही, तो कर्म करीत नाही. आणि तो मी आहे म्हणून मी सुद्धा कर्म करत नाही. मग असं जर असेल तर मग काय करावं, मग हीच भाषा. कर्म जर का आता करायला लागणार आहे, शरीर मिळालंय ना, मग कर्म करावं लागणार आहे. पण असं कर की त्या कर्मबंधनात अडकू नको. आणि आता कर्म करून न केल्यासारखं राहणं याला काय म्हणायचं, कर्म त्याला अर्पण करायची. आता यालाच काय म्हणायचं, करून अकर्ता. आत्मरूपाने मी कसा आहे, अकर्ता आहे, म्हणजे कर्मबंधनात नाही. कारण मला कर्मबंधन नावाची गोष्टच नाही. पण शरीर रूपाने मात्र म्हणजे जीव रूपाने मी कर्म करतो. पण मी कर्म करतो असा आत माझ्या अहंकार नसल्यामुळे तो राम आहे, तो भगवान श्रीकृष्ण आहे, तो माझ्याकडनं कर्म करून घेतो. आणि कर्म करून घेत असल्यामुळे मी सहजच त्या कर्मबंधनापासून अलिप्त राहतो. अशी युक्ती आपण शोधली पाहिजे. आणि म्हणून ती कर्मबंधनं त्या कर्माला जेव्हा तो अर्पण करतो, म्हणजे तो साधक, तेव्हा त्याला ती बाधू शकत नाही. या शब्दाचा असा अर्थ आहे की केलेल्या कर्माचं फळ मिळत नाही असं नाही. हे लक्षात ठेवायचं अगदी काम, की आपण एखादं कर्म केलं आणि कर्म केलं, खूप छान कर्म केलं, अगदी एखाद्याला उपयोगी पडलो. आता उपयोगी पडल्यानंतर आपण ते कर्म काय केलं, ईश्वरार्पण बुद्धीने केलं आणि ते ईश्वराला अर्पणही केलं. आता पुढे काय होणार आहे, पुढे त्या व्यक्तीचं प्लस होईल नाही तर मायनस होईल, त्याला काहीतरी प्रॉफिट होईल नाही तर नाही होईल. पण प्रॉफिट होईल आणि नाही होईल मध्ये ती व्यक्ती जेव्हा प्रॉफिटमध्ये येते त्यावेळी ती येऊन काय म्हणते तुम्हाला, की तुम्ही होता म्हणून हे सगळं घडलं, तुमच्या मदतीने हे सगळं घडलं. पण त्यावेळी माझा आतमध्ये निर्णय काय असायला पाहिजे, की हे कर्म मला तुला मदत करावी, उपयोगी पडावं, हे मला त्या रामाने सांगितलं, त्याप्रमाणे मी हे कर्म केलं. त्यामुळे तू जे काय मला थँक्स देतो आहेत ते मी सगळे रामाला कन्व्हे करतो आहे, यात माझा काही संबंध नाही. आता याला म्हणायचं कर्मबंधनातनं सुटणं. कर्माचं बंधन काय आहे, की त्याचं फळ मिळतंच. त्याचं फळ मिळणं हे त्याचं बंधन आहे, की भले तुम्ही वाईट कर्म करा नाहीतर
चांगलं कर्म करा. पण चांगली कर्म करा असं का भाषा बोलली जाते? कारण का शुभकर्म आहेत ती, आणि शुभकर्म नेहमी कुठे घेऊन जातात? मला आनंदाकडे घेऊन जातात. म्हणून विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत. विधींचं पालन, संतांवर श्रद्धा, श्रीगुरूंवर श्रद्धा, नंतर त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवर श्रद्धा, निषिद्ध परस्त्री, परधन, परनिंदा, या 3 गोष्टी काय आहे? निषिद्ध आहे. त्यात उरलेल्या सगळ्या गोष्टी आल्या. 2 जण एकत्र आले की निंदा, कर्मबंधन तयार होतं. काय तयार होतं? की ज्याच्याविषयी बोललो त्याला यांनी सांगून नाही सांगितलं ना, हे अशा ज्या भानगडी सगळ्या तयार होऊन जातात. ही अशी सगळी बंधनं आपल्यावर काय होत जातात? कुरघोडी करीत जातात. मग ती बंधनच मला नको असतील तर काय केलं पाहिजे? आत्मरूपाने मी कर्मही करीत नाही आणि काही करत नाही, पण जीवरूपाने मी करतो. पण मी कशी करतो? रामाने मला सांगितली तशी करतो. तो काय म्हणतो? कोणाची निंदा करू नका, मी निंदा नाही केली पाहिजे. तो काय म्हणतो? असे पद्धतशीर जर का आपण विचार केले तर या कर्मबंधनातनं सुटण्याची काय करता येते? आपल्याला युक्तीने व्यवस्था करता येते. म्हणून कर्मबंधनात अडकायचं नसेल तर काय केलं पाहिजे? कर्म नेहमी निष्काम असलं पाहिजे. कर्म सकाम असता कामा नये. माझं नियत कर्म, पुन्हा आता गाडी कुठे आली? पुन्हा नियत कर्मावरच आली. माझं नियत कर्म मी कसं केलं पाहिजे? निष्काम केलं पाहिजे. म्हणून ते बुद्धियुक्तीने जर तू केलं, म्हणजे समजून उमजून केलं, पुन्हा समजले आणि वर्तले, समजून घ्यायचं, त्याप्रमाणे जीवन जगायचं, त्याचे भाग्यपुरुष भले, असा विचार समर्थांचा आहे. तो आपण केला पाहिजे. पुढची ओवी असं सांगते, तैसे ऐहिक तरी न नशे, ऐहिक तरी न नसे, आणि मोक्षू तो उरला असे, जेथे पूर्वानुक्रमू दिसे चोखाळत. त्याप्रमाणे ज्या कर्मयोगाने ऐहिक भोगांचा तर नाश नाही आणि मोक्ष तर प्राप्त व्हायचा शिल्लक असतो, ज्या कर्मयोगात पूर्वीपासून चालत आलेला साधनांचा अनुक्रम पुढेही मोक्षप्राप्तीपर्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने चालत असलेला दिसून होतो. म्हणजे इथे पुन्हा तेच सांगितलं की ह्या कर्मयोगाचा पुन्हा फळ मिळण्या वाचून नाश होत नाही, हे नक्की. पण तरी सुद्धा काय आहे, आत्ताचा विचार केलेला की आपल्याला काय समजून घेतलं पाहिजे की असं काहीही असलं तरी सुद्धा मला कर्म करावं लागणार आहे. भगवंत खुद्द म्हणाले की मी सुद्धा कर्म करण्याचं टाळत नाही, म्हणून मी सुद्धा काही टाळायची गरज नाही. फक्त कंडिशन काय आहे? कंडिशन ॲप्लायमध्ये एकच आहे, कर्म निष्काम करा. हे निष्काम जर मी कर्म केलं तर मग काय होऊन जाईल? माझं बहिरंग साधन पूर्ण होईल की निष्काम कर्माने माझं चित्त शुद्ध, निष्काम उपासनेने माझं चित्त शांत, आणि शुद्ध आणि शांत झालेल्या चित्तामध्ये मला आत्मविचार करण्याची व्यवस्था आहे. आपल्याला पाहिजे काय आहे? पाहिजे आनंदाचा अनुभव. कारण प्रत्येक वेळी माझी कृती कशासाठी आहे? ती आनंदासाठी आहे. इथे आपण बसलोय कशासाठी? ज्ञानेश्वरीतले एवढे सगळे सिद्धांत मला पाहिजेत. कशासाठी पाहिजेत? मला आनंदासाठी पाहिजेत. हे कळलं तरी मला आनंद वाटतो. तो काठावरचा आनंद आहे, शब्दांच्या निमित्ताने मिळालेला काठावरचा आनंद. पण तेच जर का मी पुढे पुढे जात राहिलो, काठावरनं कुठे खोलात गेलो, माऊली म्हणते तसं, तर मग काय होऊन जाईल? मी सहजच आनंदरूप होऊन जाईल. म्हणून या खोलीपर्यंत जायचं असेल तर या खोलीची पहिली पायरी काय आहे? ती निष्काम कर्म, निष्काम उपासना आहे. म्हणून निष्काम कर्म आणि निष्काम उपासना ही आपल्याला केली पाहिजे, आणि ती काही आपल्याला चुकणार नाही. कारण ती क्वालिफाय जोपर्यंत करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने माझा परमार्थात प्रवेश होत नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं मी फार करतो, मी काहीतरी करतो, पण ते करणं कसं असलं पाहिजे? समजून उमजून असलं पाहिजे. न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. साधन समजून उमजून केलं ना तर ते साधन पळतं, हे लक्षात ठेवायची गरज आहे. अदरवाईज साधन मग डेड स्लो आहे. काय चाललंय? चाललंय. पुढे काय? पुढे काहीच नाही, आहे तसाच. असं नाही चालणार. आपल्याला दिवसेंदिवस नित्य नवा दिस जागृतीचा हा विचार तुकाराम महाराजांचा कळला पाहिजे. पुढची ओवी सांगतेय, जेथ न संचरे पुण्यपाप, जे सूक्ष्म अति निष्कंप, गुणत्रयादी लेप न लगती जेथ. ज्या बुद्धीत सकाम पुण्य आणि पाप यांचा प्रवेश होत नाही, जी बुद्धी तत्वज्ञान संपादन करण्याविषयी कुशाग्राप्रमाणे सूक्ष्म आहे आणि जी शास्त्र सिद्धांताच्या ठिकाणी अतिस्थिर आहे, तसेच जी मुळे सत्वरजतम आणि कामादी दोष यांचा लेप लागत नाही. फार मोठी यादी सांगितली, ती समजून घ्यायची गरज आहे. जेथ न संचरे पुण्य पाप, ज्या बुद्धीत सकाम पाप पुण्याचा समावेश होत नाही, ती बुद्धी कशी आहे? ती निष्काम आहे. ती ग्रहण करायला आत्मस्वरूपाचा विचार योग्य आहे. मग अशी बुद्धी तयार करण्याची मला
क्षमता असते आणि ती क्षमता मला प्राप्त करावी लागेल. आणि ती प्राप्त करण्यासाठी मला पुन्हा श्री गुरु आहेत, संत आहेत, ते मदतीला आहेत. मग ते मदतीला आहेत तर ते काय सांगतात, पुन्हा आपल्याला फार वेळा ते का समजून घ्यायचं, त्याचं कारणच एक आहे, एकदा सांगून मला कळत नाही. अभ्यास नावाचं जे षडलिंग आहे त्याचं काय आहे म्हणणं, वारंवार तीच गोष्ट करणे. मग वारंवार तीच गोष्ट करणे म्हणजे काय करणे, निष्काम कर्म करायचंय मला, निष्काम कर्म करायचंय. या आतमध्ये मी काय केलं पाहिजे, ही वृत्ती अंतःकरणात जपली पाहिजे. ज्या ज्यावेळी कर्म करण्याची वेळ येईल विशेषत्वानी, घरातली कर्म सहजच निष्काम होतात, पण ती निष्काम झाली नाही तर मग काय होऊन जातं, कर्तेपणा येतो. कर्तेपणा आला की रडारड येते. कोणी माझं कौतुक केलं तर बरं वाटतं, नाही केलं तर काय होऊन जातं, राब राब राबलो तुमच्यासाठी आणि पुढे काय मला मिळालं. आज तुला कोणी सांगितलं होतं राबायला, सगळेजण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जीवन जगणारच आहेत. मग तू काय करायचं होतं, तू तुझ्या देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले. तू नाही लावला तुझा देह सार्थकी, म्हणजे निष्कामतेकडे नाही लावला. मग आता रड. मग आता रडून नसेल रडायचं तर काय केलं पाहिजे, पुन्हा आलं जेथं न संचरे पुण्य पाप, म्हणजे ज्या बुद्धीत पुण्याचा आणि पापाचा समावेश नाही. म्हणून पुण्य आणि पाप ही जी भाषा आहे ही शुभ आणि अशुभ कर्म करण्याविषयी आहे. पण ज्याला आत्मस्वरूपाकडे जायचं आहे त्याला अशुभ कर्म हा विचारच नाही आहे. त्याला कुठली कर्म करायची आहेत, शुभ कर्म करायची आहेत. आणि मग शुभ कर्म कोणतं आहे, एक मी आनंदाचा ठेवा आहे या अनुभव येण्यासाठी करावी लागणारी कर्म. असा विचारातनं जेव्हा कर्म होतात तेव्हा ती निष्काम होतात. जे सूक्ष्म अति निष्कंप, मुख्य काय आहे की ती जी बुद्धी आहे माझी ती तयार झाली पाहिजे. आणि ती कशी तयार झाली पाहिजे, तर ती सूक्ष्म असली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की सूक्ष्म बुद्धी म्हणजे काय, तर पुन्हा शांत बुद्धी, तिलाच काय म्हणायचं, सूक्ष्म बुद्धी. हे लक्षात ठेवायचं. सोपं काम काय आहे की जे शांत असतं तेच सूक्ष्म असतं. आणि सूक्ष्माची व्याख्या काय असते, ते व्यापक असतं. आत्मस्वरूप कसं आहे, सूक्ष्म आहे. मग किती सूक्ष्म आहे, तर मग त्याची व्याख्या बोलावी लागते, ते निरपेक्ष सूक्ष्म आहे. सूक्ष्म आहे. हां, सापेक्षिक सूक्ष्मता कशी आहे, ती प्रत्येक पदार्थांची सापेक्षिक सूक्ष्मता आहे. ती किती आहे, ती ॲटमपर्यंत जाते आणि तिथे काय होऊन जाते, थांबते. पण त्या ॲटमलाही काहीतरी काय आहे, काहीतरी डायमेन्शन आहे. म्हणजे काय झालं, त्याची सापेक्षित सूक्ष्मता आहे, निरपेक्ष नाही आहे. मग निरपेक्ष सूक्ष्मता कुठे आहे, ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. आणि त्या तत्त्वज्ञानाचा विचार करता करता माझी देहबुद्धी गेली पाहिजे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, ही जी भाषा आहे ना, ही कुशाग्र बुद्धीची आहे. माठ्या बुद्धीचं काम नाही आहे परमार्थ करणं, हे लक्षात ठेवा. एकदा त्या गोंदवलेकर महाराजांकडे एक बाई घेऊन आली, ती 2 मुलं. आणि ती काय म्हणाली की माझा हा मुलगा तुमच्या इथं ठेवून घ्या. मग ते म्हणाले याला का ठेवून घ्यायचा आणि याला का नाही घ्यायचा, नाही हा बुद्धीला चांगला आहे, हा मी माझ्याजवळ ठेवते. आणि हा काय आहे, हा माठ आहे डोक्यात, याला काही केल्या काही कळत नाही, हा तुमच्याकडे ठेवा. ते म्हणे हा का माझ्याकडं म्हणे. अशी जी भाषा आहे ना ती चालणार नाही. आपल्याला अतिशय कुशाग्र तल्लक बुद्धीने विचार केला पाहिजे. आपण प्रपंच करताना किती तल्लक बुद्धीने करतो, मग तेवढीच आणि तितकीच तल्लक बुद्धी मी काय केली पाहिजे, तयार केली पाहिजे. आणि ती कशाने होते, ती आत्मविचारांमध्ये होते, ती संत विचारांमध्ये होते. संत विचारांशिवाय तल्लक बुद्धी होण्याची व्यवस्था कुठे नाही, या सामान्य लोकांकडे ती नाही. कोणीही सामान्य लोक जर का यातली प्रमेय सांगायला लागली तर ती जमणार नाहीत. पण ते ज्ञानदेव सांगतायत आणि त्याचा आपण अभ्यास करतोय. ते श्रीगुरु सांगतायत, कारण त्यांची बुद्धी कशी आहे, तल्लख आहे. त्यांना ते प्रमेय कळतात. आणि का कळतात, तर त्यांनी निष्काम कर्म, निष्काम उपासना केलेली आहे. म्हणून इथे आपली बुद्धी सूक्ष्म असली पाहिजे, शांत असली पाहिजे. आणि ती शांत बुद्धी काय आहे, अशांततेमध्ये नाही. अशांतस्य कुतो सुखम, मी अशांत आहे आणि मी सुखात आहे, चुकीची भाषा आहे. पण मी शांत आहे आणि मी सुखात आहे, ही भाषा काय होऊन जाते, जोडली जाते. म्हणून ती सूक्ष्म आहे. गुणत्रयादी लेप न लगती जेथ. गुणत्रयादी लेप म्हणजे काय आहे, ती बुद्धी काय झालेली आहे, सिद्धांताच्या ठिकाणी स्थिर झालेली आहे. ज्यावेळी ती बुद्धी सिद्धांताच्या ठिकाणी म्हणजे आनंदाच्या ठिकाणी स्थिर होते त्यावेळी तिथे 3 गुणांचा विषय नसतो. 3 गुणांचा विषय कुठपर्यंत आहे, जोपर्यंत आत्मबुद्धी करायची आहे तोपर्यंत, आत्मस्वरूपाची ऐक्यता प्राप्त व्हायची आहे तोपर्यंत.
पण आणि मग त्याच्यातही भाषा अशी बोलली जाते की सत्वगुण वर ठेवा, रजगुण खाली ठेवा, तमोगुण आणखीन खाली ठेवा. कारण तमोगुणामध्ये आळस आहे, निद्रा आहे, तो काही अभ्यासाला उपयोगाचा नाही. रजगुणामध्ये काय आहे, प्रापंचाचं चांचल्य आहे, प्रापंचिक विचार खूप डोक्यात असतात, त्यामुळे परमार्थ करायला वेळच मिळत नाही. मग सत्वगुण आहे भगवत भक्ती. सत्वगुणामध्ये काय आहे, भगवत भक्ती आहे. पण आत्मस्वरूप नावाची जी गोष्ट आहे ती 3 गुणांच्या पलीकडे आहे. तू गुणत्रया ते अव्यरी ही भाषा येणार आहे पुढे. म्हणून या 3 गुणांचा सुद्धा काय करावा लागतो पुढे पुढे, त्याचाही पुन्हा बाध करावा लागतो. त्याग तर करता येत नाही, कारण का ते आता गुण जोपर्यंत माझं जीवन आहे तोपर्यंत हे 3 गुण मला उपयोगाला येतात. भूक लागते, जेवायला पाहिजे असतं, रजगुणाची व्यवस्था आहे. नंतर पुन्हा सत्वगुणात अभ्यास करण्याची व्यवस्था आहे. तमोगुणात आळस आहे, पण तमोगुणात आता भगवंताजवळ तमोगुण नव्हता काय, किती गुन्हे माफ केले, 100. आणि 100व्या वेळी काय करून टाकलं, त्याचं सुदर्शन चक्रांनी जे करायचं ते केलं. मग आता हे करताना तमोगुण नव्हता का भगवंताकडे? पण तो कसा आहे तमोगुण, तो सत्वगुणी तमोगुण आहे. की त्यामुळे काय आहे की नको असलेल्या गोष्टींचा आपल्याला काय करावा लागतो, बाजूला करावा लागतो. आणि मग भगवंत किंवा आपले हे नाथ महाराज आहेत ते म्हणतात की काही कर भगवंता, पण मला रजोगुणी व्यक्ती भेटू देऊ नको अजिबात. कारण का, ती सगळ्यांचाच सत्यानाश करते. म्हणजे ती स्वतःही रजोगुणात राहते आणि दुसऱ्यालाही राहायला भाग पाडते. पण एखाद्या वेळी मला तमोगुणी माणूस मिळाला तरी चालेल, कारण तो येरी मोहरा झाला तर सत्वगुणात येण्याची व्यवस्था आहे. म्हणून असं सत्वगुणी व्यक्ती हा आपल्याला भेटाव्यात. या शब्दाचा अर्थ काय आहे की त्या तशा रजोगुणी व्यक्ती भेटल्या आपल्याला तर त्यांना आपल्याला टाळताही आलं पाहिजे. आणि समोर चान्सच नसेल टाळायचा तर आतमध्ये पुन्हा रामकृष्ण हरी म्हणत मी माझा सत्वगुण जपला पाहिजे. हे सगळं जे काय आहे हे सगळे सत्वगुण जपण्याचा विषयच का आहे, तर कामादी दोष जे आहे, इच्छा आकांक्षा, या सगळ्या 3 गुणांमध्ये काय झालेले आहेत, वाटल्या गेलेल्या आहेत. की तमगुणामध्ये नासधूस करण्याची इच्छा, रजगुणामध्ये देहादी प्रपंच सत्यत्वानी करण्याची इच्छा, नंतर सत्वगुणामध्ये परमार्थ करण्याची इच्छा. शेवटी परमार्थ करण्याची इच्छा सुद्धा काय आहे, ती इच्छाच आहे ना, हा विचार करायची गरज आहे. असू दे की ती इच्छा मी केली असता मी आनंदाकडे निघून जाईल, पण आनंदाकडे निघून गेल्यावर तो आनंद एकमेव अद्वितीय, त्याच्या ठिकाणी हे पुस्तक आहे का ज्ञानेश्वरीचं, त्याच्या ठिकाणी नाही आहे. मग एक दिवस माझा अभ्यास पुन्हा संपला पाहिजे, हे लक्षात आलं पाहिजे की नो द सिस्टीम यूज द सिस्टीम. साधना साध्य होता साधनेचा ठाव नाही, ही समर्थांची भाषा आहे. साध्य साधन भावसंबंध जरी संवादी असला तरी सुद्धा काय आहे, तो मला करणीय आहे तोपर्यंत त्याची आवश्यकता आहे. पण एकदा का अभ्यास संपला म्हणजे आत्मस्वरूपाशी एकरूप झालो तर मग अभ्यास करण्याची गरजच काय. आनंदाने तो अभ्यास करील, पण आत्मरूप होण्यासाठी त्याला अभ्यास करण्याची गरज नाही. कारण का, ते स्वरूप माझं सहजच सिद्ध आहे. म्हणून इथे काय आहे की सत्व रज आणि तम हे जीवाचे गुणधर्म आहेत, आत्मस्वरूपाचे नाहीत. त्यातूनही मी काय झालं पाहिजे, बाहेर पडलं पाहिजे. पुढची ओबी असं सांगते, अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नाशे संसार वय. अर्जुना ती सद्बुद्धी पूर्वपुण्याईने थोडी जरी हृदयात प्रगट झाली तरी जन्ममरणरूप संसाराचे भय पूर्णपणे नष्ट होते. कुठली बुद्धी, पुन्हा सांख्यबुद्धी. आणि ती सांख्यबुद्धी कोणती आहे, तर निष्काम कर्म करण्याविषयी आहे, सकाम कर्म करण्याविषयी नाही. म्हणून कर्मातली सकामता ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे. अशी निष्काम कर्म करण्याची थोडी जरी बुद्धी जर का माझ्या अंतःकरणात प्रगट झाली तर ती मला थोडासा आनंदाचा लाभ देते. आणि त्या आनंदाच्या काय म्हणूया, ती गोडी असं जे म्हणतो आपण, त्या गोडीवर मी पुढे आणखीन माझी पुढची जी काय निष्कामता आहे ती करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणून त्या सिस्टीममध्ये अभ्यास करताना आपल्याला लक्षात घ्यायची गरज आहे की ते रिझल्ट तसे मला मिळाले पाहिजे. परमार्थ कसा आहे, रिझल्ट ओरिएंटेड आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. की मी निष्काम कर्म निष्काम उपासना करत असेल ना तर माझ्या चित्तात अनुक्रमे शांतता आणि पुन्हा पाप न करण्याची वृत्ती ही डेव्हलप झालीच पाहिजे. आणि ती होत नसेल तर मी चुकतोय, संत चुकत नाही आहेत, हे लक्षात ठेवायची गरज आहे. आणि मी चुकतोय हे कळत असेल तर जिथे चुका होतात तिथे मला दुरुस्ती करता येण्याची व्यवस्था आहे. आपल्याला काय आहे, चुकतं कुठे आहे तिथेच दुरुस्ती करायची आहे, जिथं बरोबर आहे तिथे चालत राहावं.
हा त्यातला भाग आहे, की नाहीतर काय होऊन जातं, जे जिथं बरोबर आहे ना त्याचाच मी जास्त काय करतो, बडीवार करतो. त्याची गरज नाही आहे, की ठीक आहे मी बरोबर आहे ना, ओके इट्स गुड थिंग. अजून तू काय कर, जास्त वेगाने अभ्यास कर, अजून तू जास्त वेगाने नामस्मरण घे, अजून तू निष्काम कर्म करण्याविषयी, उपासना करण्याविषयी तुझी अंतःकरण वृत्ती ज्या प्रमाणात तयार व्हायला पाहिजे झालेली नाही, तू आता कर. काय आहे, जेवढी तयार झाली आहे त्याचं भांडवल कर, अधिक करण्यासाठी प्रयत्न कर. हे जेव्हा आपल्या अंतःकरणात आपलं ॲनालिसिस आपण केलं पाहिजे. दुसऱ्यांच्या साधनेचं ॲनालिसिस हे आपल्याला कधी उपयोगाचं नसतं. मी माझ्या साधनेचं ॲनालिसिस केलं तर या संसार भयातनं मला काय होऊन जाईल, दूर होता येईल. कारण अर्जुनाला भीती काय वाटतेय, ते मरणार, मी मरणार, सगळे मरणार, मग पुढे काय होणार. तू कशाला काळजी करतो, तो भगवंत ज्यांनी निर्माण केलंय, तो जो भगवंत आहे तो त्याची काळजी करीत नाही, तू कोण काळजी करणारा. हा त्यातला विचार आहे. कारण एकदा हे जग सुरू झालंय म्हणजे काय होणार आहे, अनुक्रमे ते पुन्हा सत्ययुगापासनं कलियुग आणि त्याचा एंड पुन्हा ते चालू होणार आहे. मग असं जर असेल तर तो त्याची काळजी करत नाही, मग मी काय करायची, मग मी माझी काळजी करावी. कशाची काळजी करावी, आनंदाकडे जाण्याची काळजी करावी. पुढचा विचार आहे, जैसी दीपकलिका धाकुटी परी बहु तेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये. ज्याप्रमाणे दिव्याची कळी लहान असली तरी सुद्धा पुष्कळ प्रकाशाला प्रगट करते, त्याप्रमाणे निष्काम कर्म करण्याविषयी सुबुद्धी लहान आहे असं म्हणू नये. आपली बुद्धी आपल्याला जेवढं जमतंय त्याचं भांडवल करायला शिकावं. आपण शोधावं आपल्यात काय चुका होत आहेत, त्या चुका आहेत त्या वारंवार होत आहेत. मग त्या वारंवार होत असतील तर तिथे तिथे जास्त लक्ष पुरवावं, की आता अशी चूक झालेली होती मागच्या वेळी, आता ती तशी व्हायची शक्यता आहे, तू आत्तापासूनच स्वतःला आवरून घे. म्हणून ही जी काय सुबुद्धी आहे ना थोडी, ती सुबुद्धी असं साधन करायला आपल्या अंतःकरणामध्ये एक चांगली बुद्धी तयार करते. ती बुद्धी तयार करण्याचं काम हे कोणाला करावं लागतं, पुन्हा मलाच करावं लागतं. भगवंत फक्त मला काय करतो, आयडिया पुरवतो. तो मला त्याचे मार्ग सांगतो, या या मार्गाने जाशील तर तू आनंदाला एकरूप होशील, या या मार्गाने जाशील तर तुझं काय होईल, तू परत जन्माला येशील, हे समजून घ्यायची गरज आहे. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जिथे जिये परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उदधी निरंतर. ज्याप्रमाणे कर्मयोगाविषयीची सद्बुद्धी प्राप्त होणे दुर्लभ आहे, ज्या सद्बुद्धीचा फलरूप शेवट परमात्माच आहे. गंगेला जसा केव्हाही समुद्रच शेवट आहे. आता त्यांनी काय केलं, उदाहरण दिलं, गंगेला जसा शेवट समुद्र आहे तसाच या निष्काम कर्मोपासनेचा शेवट कशात आहे, आनंद रूपतेत आहे. त्याचं कारणच असं आहे की ज्यांनी निष्काम कर्मोपासना पूर्ण केलेली आहे, दुसऱ्या अध्यायात त्याला भगवंतानी म्हणलंय की त्याला मी बुद्धियोग देतो. म्हणजे त्याला मी बुद्धियोग देतो या शब्दाचा अर्थ त्याला हे सगळं शास्त्र समजून घेण्याची, त्याची बुद्धिवृत्ती सूक्ष्म होण्याची व्यवस्था मी करतो असं भगवंतानी म्हणलंय. मग आता तो जर एवढा ॲश्युरन्स देत असेल तर आपण काय केलं पाहिजे, आपण तशी कालक्रमणा मार्गक्रमणा केली पाहिजे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे आपण नको असलेल्या व्यक्तींवर काय करतो, विश्वास ठेवतो आणि त्याच्या मागे जातो आणि मग फसल्यावर म्हणतो की अरे बापरे मी फसलो. इथे फसण्याचीच व्यवस्था नाही आहे, कधीच फसण्याची व्यवस्था नसलेला असा भगवंत जेव्हा मला सांगतोय तू निष्काम कर्म कर, मग असं जर का निष्काम कर्म केलं तर ही दुर्लभ जे सद्बुद्धी, की कर्मयोगाविषयीची सद्बुद्धी प्राप्त होणं दुर्लभ आहे. पण दुर्लभ आहे या शब्दाचा अर्थ अशक्य आहे का? नेहमी परमार्थात काय असतं माहिती आहे का, की परमार्थ कसा आहे, कठीण आहे, मान्य आहे. मग तो अशक्य आहे का? नाही, तो शक्य आहे. ही भाषा आहे. संत आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट सांगतात ना, तेव्हा ती कशी सांगतात, शक्य कठीण सांगतात. कठीण आहे, मान्य आहे, पण अशक्य नाही आहे. कारण का, ते माझं स्वरूप आहे. आपण बोलतानाच जर का याला अशक्यता दाखवली तर या पुस्तकाचा अभ्यास करण्याला काय अर्थ उरला. परमार्थ म्हणजे आनंद रूपता ही अशक्य नाही आहे, कारण ते माझं स्वरूप आहे आणि ते मला शक्य आहे आणि ते याच जीवनात शक्य आहे आणि हेच शेवटचं जीवन आहे असं समजून मी खेळलं पाहिजे. आणि असं जोपर्यंत खेळत नाही तोपर्यंत काय आहे, मला वारंवार खेळण्यासाठी यावं लागणार आहे. म्हणून ही दुर्लभ जरी असली तरी शक्य आहे. म्हणून इथे ती जी काय शक्य आहे बुद्धी कमवता येणं मला, तिचा शेवट मात्र कुठे आहे, तो परमात्मा स्वरूपामध्येच आहे. तू म्हणून या बुद्धीचा जर का तू स्वीकार केला, ते मला म्हणतायत, तर तू आनंदापर्यंत निघून जाशील. पुढे असं म्हणतायत, तैसा ईश्वरा अचूनी कही जिये आणिक लाणी नाही,
ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. त्याचप्रमाणे परमात्म्या वाचून जिला दुसरे कोणतेही फलरूपाने आश्रयस्थान नाही, अर्जुना अशी जगात एकच ती सद्बुद्धी आहे असे जाण. म्हणजे आत्मस्वरूपाकडे जाण्यासाठी निष्काम कर्म निष्काम उपासना करणं हीच एकमेव सद्बुद्धी आहे. याशिवाय जी काय सगळी आहे ती, पुन्हा आता यांचीच भाषा आहे ज्ञानदेवांची, ती दुर्बुद्धी आहे. आपण जर का देहादी प्रपंच अत्यंत छान करत असू आणि अतिशय नेटाने करत असू तर ती काय आहे? दुर्बुद्धी आहे. आता ही ज्ञानदेवांच्या डेफिनेशनमध्ये आलो. म्हणून दुर्बुद्धी आहे का सद्बुद्धी आहे याचे निर्णय आता संतांनी द्यायला सुरुवात केलेली आहे. कारण आता काय आहे, बुद्धिवृत्ती सूक्ष्म करायची आहे. पुढे अध्यायात अनुक्रमे जर का आपल्याला ती सगळी काय म्हणूया त्या सगळ्या गोष्टी जर मला कळाव्या असं वाटत असतील आनंदाकडच्या, तर मला काय करावं लागेल, तेवढी माझी बुद्धिवृत्ती सूक्ष्म करावी लागेल. म्हणून आता बुद्धिवृत्ती सूक्ष्म करायची आहे म्हणजे शांत करायची आहे. तर पुन्हा आता तुला एकच ठिकाण आहे. काय केलं पाहिजे? तू आनंदाशी एकरूप होण्यासाठी निष्काम कर्म निष्काम उपासना ही केलीच पाहिजे. आणि तीच एकच काय आहे? स्थिरबुद्धी आहे. अशीच सगळी काय आहे? सद्बुद्धी आहे. आणि ती सोडून सगळं काय आहे? देहादी प्रपंच करणं ही सगळी काय आहे? दुर्बुद्धी आहे. असं त्याचं वर्णन झालेलं आहे. मग सद्बुद्धीमध्ये विचार करायचा का दुर्बुद्धीमध्ये विचार करायचा याचं क्रियमन स्वातंत्र्य भगवंतानी दिलंय. मग आता मी काय स्वीकार करायचा? माऊलींची ज्ञानेश्वरी कळावी असं वाटत असेल तर मला निष्काम कर्म निष्काम उपासना ही सद्बुद्धीची व्यवस्था माझ्या अंतःकरणात करावी लागेल. आजच्या तासातली शेवटची ओवी, म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. फार सुंदर ओवी आहे. म्हणून अर्जुना, त्या अविवेकी लोकांना स्वर्ग ऐहिक संसार आणि नरक अशा 3 गती प्राप्त होतात. त्यांना आत्मसुख तर मुळीच मिळत नाही. पुढच्या श्लोकांची तयारी केलेली आहे, कारण असे जे लोक आहेत त्याचं वर्णन करणार आहेत. पण असे जे काय, म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था. म्हणून इथे काय आहे की असं जे निष्काम कर्म निष्काम उपासना करत नाही ते कसे होतात? तर ते स्वर्ग संसार नरकावस्था म्हणजे या 3 ठिकाणी जातात. आणि काय होऊन जातात? या 3 गती त्यांना प्राप्त होतात. सकाम कर्म केला असेल तर जाईल स्वर्गात, आणि गेला स्वर्गात तर काय पुन्हा पुण्यात्मके पापे स्वर्गात जायचे. आता काय झालं, मी खूप पुण्य केली, पण माऊली त्याला काय म्हणते, तू पाप केलं, पुण्यात्मके पापे स्वर्गात जायचे, पापात्मके पापे नरकात जायचे. म्हणजे तू जर का पापच केलं असेल तर तू नरकात जाशील. पण मग पुण्य कोणतं करायचं? मी जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य. तू असं पुण्य शुद्ध तयार कर. म्हणजे कुठलं? पुन्हा निष्काम कर्म निष्काम उपासना. ते पुण्य शुद्ध तयार केलं तर तू कुठे जाशील? तर तू परमात्मा स्वरूपाकडे जाशील. म्हणजे तू तुझ्या स्वरूपाकडे जाशील हे सांगतायत त्याला. म्हणून आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. असं जे काय लोक करतात, सकाम कर्म करतात, ते स्वर्ग नरक आणि संसारामध्ये परत परत येत राहतात. त्यांना आत्मसुख मिळायची कुठेही व्यवस्था नाही. आता दृष्ट नाही या शब्दाचा अर्थ त्यांना ते मिळणार नाही. दृष्ट आणि अदृष्ट 2 वेगळे विषय आहेत, ते आपण करू शकू. म्हणून त्यांना आत्मसुख तर मुळीच अनुभवास येत नाही. मग आता अनुभवास येत नसेल तर माझ्यावर जबाबदारी येते. माझं कर्म निष्काम, माझी उपासना निष्काम असली पाहिजे. निष्काम उपासनेमध्ये पुन्हा काय आहे की त्या देवाजवळ मागणं मागायची नाहीत अजिबात. पहिलं काय करून टाकायचं, त्याची पूजा करायची, वादच नाही. कारण त्याच्या पूजेमध्ये काय आहे, त्याचा विचार करण्याची व्यवस्था आहे. पूजा त्याची करतो म्हणजे कोणाची करतो? भगवंताची करतो, त्या मूर्तीची करत नाही. मग मी एकांना विचारलं होतं, तुम्ही पूजा करता म्हणजे काय करतात? ते म्हणे, आम्ही भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीची पूजा करतो. म्हटलं, काय मूर्तीची पूजा कशाला करतात? त्यात प्रत्यक्ष भगवत भाव समजून पूजा झाली पाहिजे. असे विचार आपल्याला हळूहळू प्रगल्भ केले पाहिजेत. मग मूर्ती कोणाची? त्या भगवंताची. मग तो भगवंत कसा? पुन्हा असे विचार पुढे पुढे जसे चालत जातील त्यावेळी तो सगुण भगवंत. मग सगुण भगवंताची जर का पूजा केली तर पुन्हा सगुणाचे निआधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संतासंगे. मग आता सार आणि असार हे कोण सांगणार मला? भगवंत थेट येऊन सांगू शकत नाही. अर्जुनाला भेटला, मला कोण? भगवंत, माझे श्री गुरु. मग ते आता काय करणार? सार आणि असार संत हे सांगणार मला. आणि ते सांगून मी काय होणार? मी आनंदाशी एकरूप होणार. मग पहिली पायरी काय? पुन्हा गाडी कुठे आली?
आपली एक भाषा आहे पुण्यातल्या लोकांची, की काय झालं, कॅम्पामध्ये फिरला आणि फिरून फिरून कुठे आला, तो भोपळे चौकातच आला. पुन्हा आपली कथेगऱ्याची कथा कुठं आली, पुन्हा निष्काम कर्मोपासनेवर आली. जोपर्यंत निष्काम कर्मोपासना खऱ्या अर्थाने सिद्ध होत नाही तोपर्यंत माझ्या आनंदाचा विचार मी करू शकणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. काहीतरी केल्यासारखं वाटेल मला परमार्थाच्या नावाने, पण ज्या पद्धतीने करायला पाहिजे ते त्या पद्धतीने झालेलं नाही असा विचारात करावा. आणि निष्काम कर्म, निष्काम उपासना, पुन्हा श्रवण मनन निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन, विवेक वैराग्य समाधी षटक, असं करून अनुक्रमे आनंदाशी एकरूप व्हावं. आणि ह्या आनंदाशी एकरूप होण्याची व्यवस्था या सगळ्या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासामध्ये आहे. ती व्यवस्था आपण समजून घेत आपणही 18व्या अध्यायापर्यंत मुक्त होण्याचा प्रयत्न करता येणं शक्य आहे. पुन्हा संतांची भाषा काय आहे, शक्य कठीण सांगतात. तर आत्मस्वरूपाची ऐक्यता ही शक्य कठीण असली तरीसुद्धा मी ती प्राप्त करून घेऊ शकतो, कारण ते माझं स्वरूपच आहे. असं स्वरूप सर्वांना प्राप्त होवो अशी आपण एक माऊलींच्या चरणी प्रार्थना करूया आणि आज थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम.